तर दुसरीकडे विजय शिवतारे हे लोकसभेची निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। आता शेवटपर्यंत माघार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी चालेल असं शिवतारे म्हणतायत। महायुतीमध्ये माझ्यामुळे तणाव निर्माण होत असेल तर बाहेर पडायला मी तयार आहे। भाजपने संधी दिली तर कमळ चिन्हावर लढेन असं वक्तव्य विजय शिवतारेंनी केलंय। मी आज परत आलो आणि मी उद्यापासूनच इंदापूरचा दौरा वगैरे सुरू करतोय। त्यामुळे मी आता बॅक नाही। निवडणुका येतात जातात काही, मी त्यांना परत पुन्हा ते बोलतो की माझे अतिशय जवळचे मार्गदर्शक आहेत, मित्र आहेत। त्यामुळे 2 महिन्यासाठी बाजूला हो, आपण जिंकल्यानंतर परत बरोबर। म्हणजे तुम्ही पक्ष सोडायला सुद्धा तयार आहे? हां, जर त्यांना त्रास होत असेल, इतर ठिकाणी आम्ही उभे करतो आणि त्रास देतो असं काय असेल तर मी राजीनामा देईन। तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते मग अशी? नाही, कारवाई व्हायचं काय, मीच सांगतोय ना। मीच सांगितलेलं आहे की बाबा मी हे लढणार आहे आणि गरज असेल तर तसं वाटत असेल तर युतीमधला तो युती धर्म म्हणून माझ्या या काम हे ओढतर होत असेल तर मी शिवसेनेचा राजीनामा देईन। माननीय विजय शिवतारे बापूंना काल मी भेटलेलो आहे। त्यांना सविस्तर त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ते शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की मी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो। मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही जर माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही। या बाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे। ते फक्त मला एवढंच म्हटले की मला थोडा वेळ द्या, पण मी त्याला सांगितलं आता वेळ आपल्या हातात कमी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती धर्माच्या विरोधात तुम्ही कुठलीही कृती करू नये असं त्यांना मी या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी शिवतारेंवर टीका केली आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंना वेळीच आवरावं असं आवाहन या ठिकाणी सूरज चव्हाण यांनी केलं आहे। शिवतारेंनी केलं आव्हान आमच्यासाठी मनोरंजन असल्याचं सुद्धा सूरज चव्हाण म्हणाले। मागच्या वेळी अजितदादांकडून शिवतारेंचा सांगून पराभव झाला होता। शिंदेंनी त्यांना आवरावं अन्यथा त्यांना प्रत्युत्तर देऊ असं सूरज चव्हाण म्हणाले। मी एक आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही काल पुरंदरला होतो। याच्या आधी पुरंदरला अनेक वेळा आम्ही दौरा केलेला आहे, तिथल्या लोकांचं मत जाणून घेतलेलं आहे। विजय शिवतारे हे माध्यमामध्ये आव्हान निर्माण करू शकतात, जनतेमध्ये नाही। तिथली जनता अजितदादाच्या पाठीशी आहे। त्यामुळे असे किती येऊन आव्हान जर निर्माण केले तर ते आमच्यासाठी आव्हान नसून एक एंटरटेनमेंट आहे। आमचा बी शिंदे साहेबाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ थांबावं, अन्यथा जे काही त्यांचं चालू आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्याला उत्तर आम्हीही देऊ शकतो। अजितदादावर जर खालच्या पातळीची टीका केली तर जशाच तसं उत्तर शिवतारेंना आमच्याकडनं दिलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।